मुंबईत दहिसर इथं संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि मंदिर परिसराची स्वच्छता केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आता राज्यातील सगळी मंदिरं आणि परिसरात स्वच्छता अभियान सुरू करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। आयुक्तांना सांगितलंय की सर्व मुंबईतले मंदिर आहेत ती स्वच्छ करणं, त्याचा परिसर स्वच्छ करणं, तिथे रोषणाई करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण हाती घेतलेल्या आहेत। आणि आताच VCवर देखील मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आयुक्तांना सांगणार आहे की राज्यातली जेवढी आपली मंदिरं आहेत ती स्वच्छ करणं, त्याचा परिसर स्वच्छ करणं, रोषणाई करणं आणि एकंदरीत जे काही वातावरण आहे राम मंदिराच्या उद्घाटनाचं हे देशभरामध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहे। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर राज्यात भाजपाच्या वतीनं मंदिर स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातल्या शिवाजीनगरमधल्या रोकडोबा मंदिरापासून या अभियानाचा प्रारंभ केला। यावेळी बावनकुळे आणि भाजपा कार्यकर्त्यांनी मंदिरातील अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता केली। राज्यातल्या नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन ती तळागाळापर्यंत पोहोचवावी असं आवाहन बावनकुळे यांनी केलं। मुंबईत गिरगाव इथल्या झायबावाडी राम मंदिर इथं अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली। या मोहिमेत अमृता फडणवीस, त्यांची मुलगी तसंच ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ सहभागी झाले होते।